नमस्कार मित्रांनो, आज आपण अंबडनेर तालुक्यातील गडखाम या ठिकाणी आलेलो आहेत. येथील शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी म्हणण्यापेक्षा शिक्षक आहेत. ते सच्चिदानंद पाटील इथे आश्रमशाळेत शिक्षक आहेत. 25 जूनला लागवड केलेली होती. पाहू शकता तुम्ही त्यांचा प्लॉट. जवळपास 12 फूट म्हणजे 25 जून म्हणजे तुमचा जून सोडा, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 5 महिन्याचा हा प्लॉट आहे. जवळपास 12 फूट उंची झालेली याची तुम्ही पाहू शकतात. त्याचा गर्थ जवळपास 10 सेंटीमीटरच्या जवळपास आहे. कपाशी घेतलेली त्यांनी त्याच्यामध्ये 8x2 मध्ये. तुम्ही पाहू शकतात कपाशी अजूनही फुटलेली आहे. सर बी आलेले आहेत शेतामध्ये. सरांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. काय अंतरावर लावलं होतं सर? 8x2 अंतराने घेतलंय सर. 8x2 मध्ये कपाशी किती आली सर? कपाशी 12-13 क्विंटल आली सर. किती क्षेत्र आहे? ते 5 बिघ्याच्या आसपास आहे सर. बरं बरं. आणि सर आता अजून किती येईन कपाशी? 5-7 क्विंटल येईल सर. आता सर आता तुम्ही नोकरी करून शेती करतायत तर तुम्हाला सुळबाबुळ शेती कशी वाटते सर? मला सुडबाबुड शेती सुरक्षेची वाटते. एकदम सुरक्षित गुंतवणूक वाटते ती. आणि वेळ आपला कमी जातोय त्याच्यामध्ये. मॅनेजमेंट कमी लागतंय आणि कमी मॅनेजमेंट मध्ये उत्पन्न अजून जास्त मिळणार आहे इतर पिकांपेक्षा. आणि 2-2, 3-3 पिकं वर्षभर घेत बसण्यापेक्षा एकदा गुंतवणूक करायची, एकदा लागवड करायची आणि 2 वर्षांनी एकदा कटाई केली की एकरी 1.5 लाखापर्यंत उत्पन्न सहज येऊ शकतं. टोटल किती जमीन आहे सर आपल्याकडे? आपल्याकडे 22 बिघे जमीन याच ठिकाणी आहे सर. 22 बिघे जमीन. कधीपासून शेती करताय? मी कमीत कमी 30 वर्षापासून शेती करतो. 30 वर्षापासून शेती कर सर. 30 वर्षापासून शेती कर. तर सर तुम्ही आता पहिल्यांदाच आपलं मागच्या वर्षी मला वाटतं मागच्या वर्षी बोलणं झालं होतं सरांशी. मागच्या वर्षी माझं बोलणं झालं होतं. त्याच्यानंतर यावर्षी सरांनी मनावर घेतलं आणि लागवड केली. तर सर तुम्ही आता सुळबाबुळ लावलेलं आहे तर तुम्हाला इतर पिकांमध्ये याच्यामध्ये मजूर खूप लागत असेल सर सुळबाबुळमध्ये? सुळबाबुळला मजूर फक्त लागवडीच्या वेळेला लागतं सर. तर तुम्हाला एखादी निंदणी 1 किंवा 2 निंदणी करावी लागते. लागवडीचा आणि निंदणीचा याच्यावरती व्यतिरिक्त त्याला खर्च नाही काही. बरोबर बरोबर. कपाशी जवळपास किती 12-13 क्विंटल आली का सर? कपाशी 12-13 क्विंटल आली. आता 5-6 क्विंटल येऊ शकते. आणि मग नंतर आपण याला काढणार नाही, हे इथंच कुजून जाईल. म्हणजे याला या कपाशीला आता तुम्ही उपटणार नाही का सर? हिला रोटा करून घ्याल तर नंतर करू आपण. बरोबर. तर 8x2 वर असल्यामुळे मित्रांनो सरांचं असं म्हणणं आहे की कपाशी जाता छायर पडल्यामुळे जी कपाशी त्यांना येईन अजून 5-6 क्विंटल ती काढल्यानंतर झाड सुकल्यानंतर सर रोटा मारून घेतील असंच म्हणायचं ना सर? रोटा मारल्यानंतर म्हणजे त्यांना तोही खर्च वाचणार आहे आणि डबल काम होऊन जाणार आहे. रोटाच्या रोटा शेताला होऊन जाईल आणि पीकच्या म्हणजे हे क्रॉपही त्यांचं होऊन जाईल, तर गादी होऊन जाईल. तर सर आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना एकच सांगेल, कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा आणि मॅनेजमेंट कमी अशा पद्धतीचे हे पीक मला वाटतं. त्यामुळे हे पीक खूप जास्त उत्पन्न देत नसलं तरी सरासरीपेक्षा नाही सर. आपल्या गावाजवळूनच आता आपल्या निमजरीला आपली कटिंग झाली. जवळपास त्यांना 50 गुंठ्यामध्ये 43 टन उत्पन्न आलं सर. हो ना. मग 1.5 लाखाचा अंदाज तर दिलाच मी. 1.5 लाखाच्या आसपास उत्पन्न 100% येऊ शकतं एका एकराला. बरोबर. 2 वर्षांनी म्हणजे 70 ते 75 हजार रुपये आपल्याला मिळत आहेत. आपले 10-20 हजार रुपये जरी समजा गुंतवणूक असली एकरी तरी आपल्याला 50-60 हजार रुपये निवड नफा मिळतोय. सर धन्यवाद. तुम्ही अनमोल असा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.